स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरलेली जी बीटमार्क आणि शेकीबी प्रीसेट याची लिंक आहे ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये। तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल, ते त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा, तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करा। जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा आपला कॅपकट ओपन करण्यासाठी VPN ची गरज लागणार आहे। त्यासाठी आपल्याला प्ले स्टोरवरून सिक्युअर VPN डाउनलोड करून घ्यायचा आहे। त्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर सिम्पली तो तुम्हाला ॲप डाउनलोड करून ओपन करून घ्यायचा आहे। ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। त्यानंतर कनेक्ट बटनावर क्लिक करून सिम्पली इथून बॅक निघून कॅपकट ओपन करून घ्यायचा आहे। कॅपकट ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे। न्यू प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आजच्याच मटेरियल आहे नाही तो आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे। मटेरियल ओपन करून घेतल्यानंतर मटेरियलमधील मॉडेल इमेज दिला आहे तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे। आणि हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज केला आहे। इथं तुम्ही कोणता इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। तर इमेज ॲड करून घेतल्यानंतर खालील ऑप्शन सिलेक्ट करून रेशो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर आपल्याला सेकंड रेशो म्हणजे 9.16 हा रेशो सिलेक्ट करून इथं आपल्याला इमेज आहे ती दोन बोटाच्या साह्याने अशा प्रकारे सेट करून घ्यायची आहे। आता सेट करून घेतल्यानंतर काय करायचं आहे की इमेज लेअरच्याच खाली ॲडिओ लेअर पण तुम्हाला दिसून येते। सिम्पली त्या ॲडिओ लेअरवर क्लिक करून साऊंडवर क्लिक करायचं आहे आणि साऊंडवर क्लिक केल्यानंतर फाईलवर क्लिक करून इथं आपल्याला एक्स्ट्रॅक्ट साऊंड फ्रॉम व्हिडिओ या ऑप्शनवर क्लिक करून मटेरियलमध्ये जो व्हिडिओ दिला आहे तो सिम्पली इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। आता या व्हिडिओमधला सॉन्ग आहे ते इम्पोर्ट झालेला आहे, ते 1 नंबरला तुम्हाला येऊन जाईल। त्यानंतर या प्लसची नाव क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे सॉन्ग येऊन जाणार आहे। तर जेवढी सॉन्गची लेंथ आहे तेवढीच इमेज लेअरची लेंथ वाढवून इथं आपल्याला उरलेला इमेज लेअरचा भाग आहे तो कट करून डिलीट करून टाकायचा आहे। तर डिलीट करून घेतल्यानंतर स्टार्टिंगला सगळ्यात पहिल्यांदा इमेज लेअरला क्लिक करायचं आहे। आता क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इथं तुला मला बीटमार्क मार्क केलेले दिसून येत आहेत। आता हे फक्त इथं टायमिंग करण्यासाठी तुम्हाला इथं बीटमार्क आहेत। जिथं तुम्ही व्हिडिओ कराल म्हणजे व्हिडिओ करणार तेव्हा तुम्हाला हे बीटमार्क दिसून येणार नाहीत। फक्त या बीटमार्कचं टायमिंग तुम्हाला समजण्यासाठी मी इथं बीटमार्क शो करून दिले। तर सगळ्यात पहिला जो बीट आहे तुम्ही अशा प्रकारे इथं टायमिंग तुम्ही बघू शकता आणि तुम्ही बीटमार्क करू शकताय। तर सगळ्यात पहिला बीट आहे तो तुम्ही बघू शकता कितीला आहे। आपल्याला इथं 23.1 सेकंद याचा गॅप राहणार आहे इथं स्टार्टिंगला। आणि तुम्हाला हे जो बीट द्यायचा आहे त्याचं जे खाली सॉन्गचं जे अशा प्रकारे तुम्ही स्ट्रक्चर बघू शकताय, जिथं बीट आहे तिथं आपल्याला तो सॉन्गचा बीट आहे तो वरती आलेला दिसून येतोय। सिम्पली अशाच प्रकारे तुम्ही बीट हे टायमिंग बघून करू शकता। तर अशाच प्रकारे बघू शकता की अशा प्रकारे बीट तुमचं राहणार आहेत। अशा प्रकारे बघू शकताय हे बीट आपलं सुरुवातीचं पूर्ण झालेलं आहे, तर बघू शकता अशा प्रकारे ते बीट राहणार आहे। त्यानंतर सिलेक्ट करून समोर इथला जो मधला भाग आहे तो आपल्याला अशाच प्रकारे ठेवून घ्यायचा आहे। आता हा मधला गॅपचा जो साईज आहे तुम्ही बघू शकता सेकंड जो बीट आहे तो मला कुठपर्यंत चालू होतोय 0.4 पासून। तर बघू शकता इथं तुम्हाला ही जी बीटची वरती सागरलेली लाईन आहे म्हणजे तुम्ही इमेज आपली जी हे लेअर आहे सॉन्ग लेअर आहे, तुम्ही जी सॉन्गचं जे बीटमार्क जे वरती सरकलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्या बीटमार्कलाच हे जे सॉन्ग आहे सॉन्गनुसार इथं आपल्याला कट करून घ्यायचं आहे। म्हणजे इथं आपल्याला युनिक असे कॉम्बिनेशन इथं दिसून येणार आहे, म्हणजे तुम्हालाही सोपं जाणार आहे बीटमार्क करायला। त्यानंतर अशा प्रकारे सेकंड नंबर जरी झालेला आहे त्यानंतर काय करायचे सिलेक्ट करून इथं थर्ड नंबरला अशा प्रकारे इथं मार्क आपण केलेलं आहे। तर तुम्ही टायमिंग बघून इथं मार्क अशा प्रकारे करू शकता। आणि तुम्हाला टायमिंग बघण्यापेक्षा इझी काय जाणार आहे की तुम्ही जे सॉन्गचं बीट आहे तिथं जे सॉन्ग उचललेलं आहे तिथं तुम्ही सिम्पली इथं बीट करू शकता। एकदा फक्त सॉन्ग ऐकून घ्यायचं, ऐकून घेतल्यावर लगेच इथं आपल्याला बीट आहेत ते लक्षात येणार आहेत। तर अशा प्रकारे इथंही बीटमार्क झालेला आहे। त्यानंतर इथं आपल्याला 4th नंबरला मध्ये जी जागा सोडून तर बघू शकता आपण 11 सेकंदाला इथं आपल्याला बीटमार्क करून घ्यायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे बघू शकताय इथं आपल्याला हे बीटमार्क या साईजनुसार करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे बघू शकता की इथं आपल्याला बीटमार्क करतोय। त्यानंतर इथं सोपं कसं जातंय बघा की इथं आपल्याला तुम्हाला बीट आहे तो उचललेला दिसतोय, म्हणजे इथं तुम्हाला बीट करायचं। अशा प्रकारे तुम्ही बीट ही करू शकता, न टायमिंग करताही तुम्ही इथं बीट करू शकता। तर अशा प्रकारे बीट करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे स्मॉल बीट झालेला आहे। त्यानंतर लॉंग बीट करण्यासाठी सिम्पली इथं अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय की आपल्याला 16 सेकंदाला करून घ्यायचं आहे। त्यानंतर 17, त्यानंतर बघू शकता 18 सेकंदाला,
त्यानंतर 19 सेकंदाला, त्यानंतर बघू शकता 20 सेकंद, त्यानंतर 21 आणि लास्ट आहे तो इथे आपल्याला 22 सेकंदाला करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक बीट मार्क दिल्यावर राहणार आहे. तर आता प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी स्टार्टिंगपासून पहिला इमेज लेअर सिलेक्ट करून इथून आपल्याला काय करायचं आहे, इफेक्टमध्ये इंटर करायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. आता क्लिक केल्यानंतर इथं काय करायचं आहे, या ऑप्शनमधील सेकंड ऑप्शन ओपनिंग अँड क्लोजिंग या ऑप्शनमध्ये जाऊन इथं आपल्याला काय करायचं आहे, ब्लड लव हा जो इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. आता अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ आहे ती इथपर्यंतच वाढवून घ्यायची आहे आणि इथून जे पुढे होणार आहे चालू होणारे अशा प्रकारे जे स्मॉल लेअर इफेक्ट आहेत, म्हणजे स्मॉल लेअरला इफेक्ट द्यायचे आहेत, त्यासाठी 2 बोटाच्या साह्याने सिम्पली इमेज लेअर आहे ते अशा प्रकारे याची साईज वाढवून घ्यायची, म्हणजे इझी, म्हणजे सोप्या पद्धती तुम्ही इथं क्लिक करून अशा प्रकारे इफेक्ट देऊ शकता. त्यानंतर इमेज लेअर सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. तर ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि कॉम्बोमध्ये आल्यानंतर हे ऑप्शन स्क्रोल करत इथं आपल्याला काय करायचं आहे, बाउन्सी रन म्हणून अशा प्रकारे एक इफेक्ट मिळणार आहे, तो सिम्पली इथं आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअरला परत एकदा ॲनिमेशनमध्ये जाऊन इथं आपल्याला वेव एम अशा प्रकारे तुम्हाला दिसतोय सेकंड नंबरचा, त्याच पुढे तो सिम्पली इथं आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्या पूर्ण ह्या स्मॉल लेअरला हे 2च इफेक्ट आहेत ते यूज करायचे आहेत. बघू शकता हे 2च इफेक्ट आपल्याला एकाड एक अप्लाय करून घ्यायचं आहे. आता पहिली जी स्मॉल लेअर आहे ते इथं झालेले आहेत. त्यानंतर लॉंग इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी लॉंग इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला ॲनिमेशनमध्ये येऊन परत आपल्याला कॉम्बोमध्ये यायचं आहे आणि डायनॅमिक पहिला जो इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा. तर डायनॅमिक इफेक्ट अप्लाय करून घेतल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे, ह्या समोरील लॉंग लेअर्स आपल्याला स्मॉल लेअर इमेज लेअर सिलेक्ट होत आहेत, त्या सिलेक्ट करून इथं आपल्याला ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जाऊन हे 2 म्हणजे बाउन्सी रश आणि वेव हा जो हे जे 2 इफेक्ट आहेत ते सिम्पली इथं आपल्याला अप्लाय करायचे. तुम्ही बघू शकताय फक्त ते 2 इफेक्ट आहेत ते अप्लाय करायचे, म्हणजे इथं आपल्याला कॉम्बिनेशन आहे ते युनिक असं दिसून येणार आहे. इथं आपल्याला काय करायचं, बाउन्सी रश आणि त्यानंतर सेकंड नंबरला इथं आपल्याला काय करायचं आहे, इथं आपल्याला वेव ॲप्लिकेशन अशा प्रकारे जो इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा, म्हणजे इथं आपल्याला युनिक असं कॉम्बिनेशन दिसून येणार आहे, सिम्पली बघू शकताय. त्यानंतर सेकंड नंबरच्या ही लेअरला इथं आपल्याला हे स्मॉल लेअरला इफेक्ट अप्लाय झालेले आहेत. त्यानंतर इथं लॉंग लेअरला इफेक्ट देण्यासाठी सिम्पली इथं काय करायचं आहे की इमेज लेअर सिलेक्ट करून इथून बॅक निघून व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर काय करायचं इथे आपल्याला हे ऑप्शन स्क्रोल करत नाईट क्लबमध्ये यायचं आहे आणि नाईट क्लबमध्ये आल्यानंतर इथे आपल्याला स्प्लिट फ्लिकर हा जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय ही जी लेंथ आहे त्याची लेंथ या इमेज लेअरपर्यंतच ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर इथूनपासून चालू होणारे लॉंग म्हणजे स्मॉल लेअर इफेक्ट ते आपल्याला इथं सिलेक्ट करून इथं ॲनिमेशनमध्ये जायचं आणि तेच 2 इफेक्ट इथं फक्त अप्लाय करून घ्यायचे आहेत. तर 2 इफेक्ट बघू शकता, बाउन्सी रश आणि त्यानंतर समोरचाच वेव हा जो इफेक्ट राहणार आहे तो सिम्पली हे 2 इफेक्ट तिथं आपल्याला एकाड एक अप्लाय करून घ्यायचे आहेत, म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला दिसून येणार आहे, बघू शकताय. अशा प्रकारे हे 2च शेवटच्या म्हणजेच नेक्स्ट लॉंग लेअरपर्यंत अप्लाय करून घ्यायचे आहेत. त्यानंतर थर्ड नंबरच्या ह्या लॉंग लेअरच्या इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी सिम्पली इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला काय करायचं आहे, बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तर बॉडी इफेक्टवर क्लिक केल्यानंतर हे ऑप्शन स्क्रोल करत इथं आपल्याला काय करायचं, बॅकग्राऊंडवर यायचं आहे आणि बॅकग्राऊंडमध्ये आल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता की फ्लिप हा जो थर्ड नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून यासमोरील जे लॉंग लेअर इमेज चालू होत आहेत म्हणजे शॉर्ट लेअर ते सिम्पली इथं आपल्याला सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आणि ते 2 इफेक्टच बाउन्सी रश आणि ॲनिमेशन हे 2 इफेक्टच इथं अप्लाय करून घ्यायचे, बघू शकताय. त्यानंतर अशा प्रकारे बघू शकता इथले आपले शॉर्ट रेंज इमेज लेअर झालेले आहेत. आता इथून पासून सेम लेअर इमेज लेअर म्हणजे लास्टचे इमेज लेअर चालू होणार आहेत. त्यानंतर हे आपला ही जी लेअर आहे ती आपली आधीच्या जी मेन साईज आहे त्यासाठी येण्यासाठी सिम्पली इथून आपल्याला काय करायचं आहे, बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर परत एकदा इमेज लेअर म्हणजेच प्रोजेक्टमध्ये एंटर करून घ्यायचं आहे. आता बघू शकता की आपली जी सुरुवातीला इमेज लेअर आपण बीटमार्क केलेली तशी जी इमेज लेअर इथं तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर काय करायचं आहे, तर इथूनपासून चालू होणाऱ्या या इमेज लेअरला इफेक्ट द्यायचा. इथून मागं आपल्या प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट झालेला आहे. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्ही अशा प्रकारे बघू शकताय. या प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट झालेला आहे. आता इथूनपासून चालवलेल्या इमेज लेअरला सिलेक्ट करून इथून बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून या ऑप्शन स्क्रोल करत स्प्लिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर 3 मिरर सिम्पली वर्टिकल आहे तो अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आणि फिल्टर आहे 0 करून टाकायचं आहे. तर 0 करून टाकल्यानंतर सिम्पली याची लेंथ इथपर्यंतच वाढवून इथं आपल्याला सेकंड नंबर
इमेज लेअर सिलेक्ट करून बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तर बॉडी इफेक्टवर क्लिक केल्यानंतर यामधील ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे आणि ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर टोटेम फ्लेम हा जो एक इफेक्ट राहणार आहे सेकंड नंबरचा तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर याची ही लेंथ इथपर्यंतच वाढवून इथं आपल्याला काय करायचं आहे, इथून थर्ड नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये क्लिक करायचं आहे आणि ॲनिमेशनमध्ये इन ॲनिमेशनमध्ये फॅरामेंट हा जो फर्स्ट नंबरचा याची सेटिंग वाढवून अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर फोर्थ नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून बॅक निघून यायचा आहे. त्यानंतर इथं आपल्याला बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर सेकंड क्लोनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर फॅरामेंट क्लोन इथं आपल्याला एक ऑप्शन मिळून जाणार आहे. तो सिम्पली अशा प्रकारे येणार आहे, तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा. तर अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून इथं आपल्याला काय करायचं आहे, यासमोरील म्हणजे फिफ्थ नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून इथून बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून या ऑप्शनमधील बटरफ्लाय ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि यामधील फोर्थ नंबरचा बटरफ्लाय ड्रीम हा जो इफेक्ट राहणार आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. आता याची लेंथ इथपर्यंतच वाढवून यामधील सेकंड नंबरचा म्हणजेच या पुढील इमेज लेअर सिलेक्ट करून बॅक निघून यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून इथं आपल्याला काय करायचं आहे, हे ऑप्शनमधील रेट्रो ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर बघू शकता हे स्क्रोल करत इथं आपल्याला रेट्रो ऑप्शन मिळून जाणार आहे. तो सिम्पली इथं आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. आता क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला रोलिंग फिल्म अशा प्रकारे एक इफेक्ट भिजणार आहे, रोलिंग फिल्म तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून यासमोरील म्हणजे सेकंड लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे आणि बॉडी इफेक्टमध्ये क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे, ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे. ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला थर्ड नंबरचा हिलो पेपिंग जो इफेक्ट राहणार आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय करून घेतल्यानंतर इथं काय करायचं आहे, याची लेंथ इथपर्यंत वाढवून लास्टचा इमेज लेअर सिलेक्ट करून बॉडी इफेक्टमध्ये क्लिक करायचं आहे. त्यानंतर स्टार्टिंग लाईन क्लोनमध्ये यायचं आहे आणि क्लोनमध्ये आल्यानंतर इथं आपल्याला एक इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यासाठी इथं आपल्याला स्क्रोल करायचं आहे, फॅन्टम ट्रेन अशा प्रकारे तो इफेक्ट राहणार आहे, फॅन्टम 3 अशा प्रकारे तो इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे पूर्ण स्टेटसला तो इफेक्ट अप्लाय झालेला आहे. त्यानंतर काय करायचं आहे, इथं आपल्याला इथं स्टार्टिंगला म्हणजेच हे जे पहिलं ॲनिमेशन आहे म्हणजेच इथं आपले जे लहान लेअर इमेज आहेत त्या सोडून इथं आपल्याला काय करायचं, इथं जेव्हापासून हे एकसारखे इमेज लेअर चालू होत आहेत तिथं आपल्याला ह्या ऑप्शनला क्लिक करून कॅमेरामध्ये जायचं आहे आणि कॅमेरामध्ये गेल्यानंतर इथं आपल्याला ऑप्शन स्क्रोल करत इथं आपल्याला झूम शेक अशा प्रकारे जो इफेक्ट राहणार आहे या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला इथं दिसून येणार आहे आणि आपल्या व्हिडिओला हे ते युनिक असं इफेक्ट इथं येईल. तर अशाच प्रकारे पूर्ण शेवटपर्यंत इथून चालू होणार आहे ह्या झूम शेक इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. त्याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे ह्या ऑप्शनला म्हणजे इथूनपासून चालवणाऱ्या ऑप्शनला झूम शेक हा इफेक्ट अप्लाय झालेला आहे. त्यानंतर बॅक निघून ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरले क्लिक करायचं आहे. त्यानंतर मटेरियल ओपन करून मटेरियलमधील PNG आहे तो सिम्पली इथं आपल्याला ॲड करून टाकायचा आहे. तर ॲड करून घेतल्यानंतर थोडासा रोटेट करून इथं आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारे वरती सेट करून घ्यायचं आहे. तर सेट करून घेतल्यानंतर इमेजची लेंथ आहे ती शेवटच्या बीटपर्यंत इथं आपल्याला वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता त्याचा इथं क्रिएट झाला तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोचून एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.